इगतपुरीतील भावली धबधबा परिसरामध्ये पर्यटकांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेतली। या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढत त्यांची दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न केलाय। तर ज्या ठिकाणी आरोपींनी पर्यटकांना मारहाण करून 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता त्याच परिसरात ही कारवाई करण्यात आली। पर्यटकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि पर्यटन स्थळी कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली। भावली धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील महिलेला त्रास दिल्याचा जाब विचारल्यानंतर हल्लेखोरांनी कुटुंबाच्या वाहनाची तोडफोड करत त्यांचा पाठलाग केला होता। या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केलेली आहे। नेमकं काय झालेलं होतं त्या दिवशी इथे त्या सगळ्या घटनेचा आम्ही तपास करण्यासाठी इकडे आलेलो आहोत आणि संपूर्ण टीम आहे इकडे। नागरिकांची एवढी वर्दळ असताना सुद्धा यांनी हिम्मत केलेली आहे गुन्हा करायची। तर नक्की काय केलेलं होतं त्या दिवशी, काय कारणं झालेली होती आणि काय त्याच्या मागे त्यांचा मोटिव्ह होता, त्यासाठी आम्ही जी घटनास्थळ पाहणी आहे ती करायसाठी आलेलो आहे। त्यांची मोडस पाहणी आहे, त्यांनी का केलेलं आहे हे। आणि दुसरं हे आहे की हा जो एरिया आहे हा नागरिकांसाठी सुरक्षित राहावा, यांनी अशा प्रकारचे परत दहशती कृत्य करू नये किंवा लोकांवरती, नागरिकांवरती, पर्यटकांवरती हल्ला करू नये म्हणून आम्ही या एरियामध्ये त्यांना आणलेला आहे।